पुढची महत्त्वाची बातमी बघूया। दहशतवाद मॉड्यूलवर एक मोठा खुलासा झालेला आहे। दहशतवाद्यांना डी कंपनी आणि ISI मार्फत फंडिंग झाल्याचं देखील आता समोर येताना दिसतंय। तपास यंत्रणांकडून या संदर्भातल्या तपासाला सुरुवात झालेली आहे। मुंबई आणि दिल्लीमधले काही व्यापारी रडारवर असल्याचं देखील समजतंय। ही आत्ताची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहोत। दहशतवाद मॉड्यूलवर एक मोठा खुलासा समोर येताना दिसतोय। दहशतवाद्यांना डी कंपनी आणि ISI मार्फत फंडिंग झाल्याचं आता समोर येतंय। तपास यंत्रणा या सगळ्या संदर्भात आता आणखी तपास करतायत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। मनोज, हा एक खूप मोठा खुलासा या सगळ्या दहशतवाद मॉड्यूलवर झाल्याचं समोर येतंय, काय सांगता येईल त्याबद्दल? अगदी बरोबर आहे। जे दिल्ली पोलिसांनी 6 अतिरेकी पकडले होते, त्या अतिरेक्यांची कसून चौकशी केली असता त्यातून हे सगळं काही निष्पन्न होत असल्याचं समोर येत आहे। जे अतिरेकी आहेत त्यांना जो दाऊद इब्राहिम आणि डी कंपनी जी आहे ती आणि ISI असे दोघे मिळून यांना फंडिंग करत असल्याचं यातून समोर आलेलं आहे। गेल्या 4 दिवसांमध्ये जी चौकशी सुरू आहे त्या चौकशीतूनच हे सगळं समोर येत आहे आणि यामध्ये काही व्यापारी आहेत, काही उद्योगपती आहेत अशी माहिती मिळते आहे आणि त्यातूनच मग मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी असलेले जे हवाला कारभार करणारे आहेत त्या एजन्सी जे आहेत त्या एजन्सी आता या तपास यंत्रणांच्या रडारवर आहेत आणि त्या अनुषंगानेच या कंपन्यांचे जे मोठे मोठे उद्योगपती असतील किंवा जे काम करणारे आहेत त्याच्यावर सध्या आता तपास यंत्रणांनी लक्ष केंद्रित केलं असून आतापर्यंत आणि आतापर्यंत किती जण याच्यामध्ये जो हवाला काढण्यातून यांना पैसे देत होते, त्याचबरोबर ही लोक याच्या कधीपासून हा सगळा व्यवहार करत होते, या सगळ्या याच्यावर आता तपास यंत्रणा आहे त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं असून यावर कदाचित लवकरच मोठा खुलासा होण्याची सुद्धा शक्यता आहे। बिलकुल मनोज, या प्रकरणी आता आणखी काही अटक कोणाला होण्याची शक्यता आहे का? आणखी काही लोकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असू शकेल अशी काही शक्यता व्यक्त केली गेली आहे का? अगदी बरोबर आहे। ही जशी जशी चौकशी पुढे जाईल तसं तसं यातून सगळं समोर राहील आणि यामध्ये जर तपास यंत्रणांना कुणीतरी थेट हवालामार्फत पैसे देत असल्याचं जर लक्षात आलेलं असेल तर त्यावेळेस मात्र मोठ्या व्यक्ती ज्या असू शकतात त्यांना सुद्धा अटक होऊ शकते आणि हा पूर्ण जो अतिरेकी कारवाया संदर्भात भविष्यात ज्या अतिरेकी कारवाई होणार होत्या त्या संदर्भातला मोठा खुलासा होऊ शकतो। बिलकुल मनोज, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल। पुढची बातमी बघूया। अनिल देशमुख यांच्या संस्थेत आयकर विभागानं छापे टाकलेले आहेत। सलग दुसऱ्या दिवशी ही छापेमारी सुरू असल्याचं दिसतंय। साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयाची झाडाझडती सुरू असल्याचं देखील समजतंय। इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांसह CRPFचं पथक यावेळेला या ठिकाणी आहे अशी माहिती मिळते। अनिल देशमुख यांच्या संबंधित संस्थेवर आयकर विभागानं छापे टाकलेले आहेत। सलग दुसऱ्या दिवशी ही छापेमारी आयकर विभागाकडून सुरू असल्याचंच दिसतंय। सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागाकडून झाडाझडती सुरू आहे। अनिल देशमुखांची संबंधित संस्थांवर आता आयकर विभागानं छापा टाकलेला आहे। साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयाची झाडाझडती सध्या सुरू असल्याची माहिती मिळतेय। इन्कम टॅक्सच्या अधिकाऱ्यांसह CRPFचं पथक देखील सोबत असल्याची माहिती समोर येतेय। अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ होतीये की काय अशीच एकंदरीत सध्याची परिस्थिती असल्याचं दिसतंय। कारण सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागानं हे छापे टाकलेले आहेत। ही झाडाझडती सध्या सुरू आहे। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, सलग दुसऱ्या दिवशी आयकर विभागाकडून आता झाडाझडती सुरू असल्याचं दिसतं आहे। आपण सकाळी देखील याबद्दलची माहिती दिलेली होती की आज आणि उद्या आयकर विभागाकडून छापासत्र सुरूच राहण्याची शक्यता आहे आणि त्याच अनुषंगाने आता या घडामोडी घडतायत की काय असं दिसतंय। तुषार, सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल?
तुषार, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? एक मिनिट, तुमचा प्रश्न परत विचाराल? तुषार, अनिल देशमुख यांच्याशी संबंधित संस्थांवर आता आयकर विभागाकडनं छापेमारी सुरू असल्याचं दिसतं आहे। याच संदर्भात आज आणि उद्या हे छापासत्र असंच सुरू राहील असं देखील सांगितलं गेलेलं होतं। त्याच अनुषंगानं आता ही कारवाई सुरू असल्याचं दिसतंय। अजिंक्य, निश्चितच कालच आयकर विभागाच्या सूत्रांनी स्पष्ट केलेलं होतं की ही जी छाप्याची कारवाई ही पुढची 3 दिवस चालणार आहे। काल देखील अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेने छापा पडलेला होता आणि तीच कारवाई आज कंटिन्यू पुढे सुरू आहे। आपण बघू शकतो की धरमपेठ या भागामधलं म्हणजे रामदासपेठ या भागामधलं मिडास बिल्डिंगमध्ये साई शिक्षण संस्थेचे हे कार्यालय आहे। या कार्यालयाच्या ठिकाणी सकाळला 7 वाजतापासून CRPFच्या पथकासह आयकर विभागाचं टीम इथे आलेली होती आणि त्यांची ही कारवाई सुरू आहे। काल हेच पथक अनिल देशमुख यांचं जे NIT शिक्षण संस्था आहे त्या NIT शिक्षण संस्थेच्या कॉलेजेसमध्ये गेलेलं होतं आणि तिथे देखील कागदपत्राची तपासणी केलेली होती। यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय हा आहे की जेव्हा अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेमध्ये दिल्लीचे जैन बंधू आहे यांची 4,18,00,000 रुपयाची एक एंट्री सापडली होती आणि त्या संदर्भात अनिल देशमुख कुटुंबाकडनं कोणतंही उत्तर त्यांना मिळालं नव्हतं की ही एंट्री कशा संदर्भातली होती। कारण की जे अनिल देशमुख यांचे PA होते पलांडे, त्या पलांडेनी या प्रकारची एंट्री जी झाली त्या संदर्भात रेकॉर्डवर माहिती दिलेली होती EDला। मग EDने हा तपास आयकर विभागाकडे हस्तांतरित केला। त्यानंतर EDच्या तपासामध्ये जे काही ट्रान्झॅक्शन आले त्या सर्व ट्रान्झॅक्शनचा नेमका सोर्स कोणता होता या सर्व बाबतीमध्ये ED तपास करत असतानाच मग हा तपास आयकर विभागाला हँडओव्हर करण्यात आला आणि त्यानंतर मग आता कालपासून ही सर्व कारवाई सुरू आहे। काल पण आपण बघितलं की 6 ठिकाणी अनिल देशमुखच्या जवळच्या लोकांच्या ठिकाणी आणि शिक्षण संस्था त्यांच्या घरी असे एकूण 6 ठिकाणी आयकर विभागाची ही संपूर्ण कारवाई सुरू होती। आज देखील ती सुरू राहणार आहे आणि सूत्रांची माहिती आहे की 3 दिवसाच्या नियोजनानेच आयकर विभागाचं पथक नागपूरमध्ये दाखल झालेलं होतं। काल जर का आपण बघितलं तर अनिल देशमुख यांच्या GPO चौकातलं जे घर होतं त्या GPO चौकातल्या घरी साधारण जवळपास 16 तास ही कारवाई चाललेली होती। इतकंच नाही तर सलील देशमुख यांचं जे घर होतं सलील देशमुख यांच्या घरी देखील आयकर विभागाच्या पथकाने सर्चिंग ऑपरेशन केलेलं होतं, तिथे देखील चौकशी केली आणि ती कारवाई त्या पथकांची संपली। मात्र साई शिक्षण संस्थेतलं जे सर्चिंगचं काम होतं किंवा छापेमारीचं जे काम सुरू होतं ते सातत्याने सुरू होतं, कारण रात्री उशिरापर्यंत ते चाललं। त्यानंतर साई शिक्षण संस्थेचे जे कार्यालय होतं तिथंच रात्रभर आयकर विभागाचं पथक थांबलं आणि आज सकाळला साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयामध्ये आलेला आहे आणि अनिल देशमुख यांच्या सातत्याने अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे। कारण की ज्या प्रकारे शेल्स कंपनीच्या माध्यमातून जे काही करोड रुपयाचे ट्रान्झॅक्शन झाले, दिल्लीच्या जैन बंधूच्या माध्यमातून साई शिक्षण संस्थेला जे डोनेशन दिलं त्या सर्व ट्रान्झॅक्शनचं सोर्स देशमुख कुटुंब सांगू शकलं नाही। त्यामुळे आता सातत्याने अनिल देशमुख आणि देशमुख कुटुंबाच्या अडचणीमध्ये वाढ होताना पाहायला मिळते। अजिंक्य, बिलकुल तुषार, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला तुमच्याकडनं जाणून घेणारच आहोत। अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ करणारी ही बातमी म्हणावी लागेल। पुढची बातमी बघूया। शेलार यांनी मुंबईच्या खड्ड्यांवरून महानगरपालिकेवर आता निशाणा साधलाय। 24 वर्षात 21,000 कोटी कंत्राटदारांच्या घशात गेलेत। आता तरी मुंबईकरांना हिशोब द्या, नाहीतर मुंबईकर तुमचा हिशोब करतील, असं आशिष शेलार यांनी म्हटलेलं आहे। एक ट्विट आशिष शेलार यांनी केलेलं आहे आणि या ट्विटच्या माध्यमातून मुंबईतल्या रस्त्यांवर जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यांवरून टोला लगावला गेलेला आहे। मुंबई महानगरपालिका आणि महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर ही टीका आशिष शेलार यांनी केलेली आहे। मुंबईतल्या रस्त्यांसाठी गेल्या 24 वर्षात 21,000 कोटी मुंबई पालिकेनं कंत्राटदारांच्या घशात घालून मुंबईकरांना काय दिलं तर खड्डे। भाजपाने श्वेतपत्रिका काढा म्हटलं तर सत्ताधारी इतके का घाबरतायत? आता तरी मुंबईकरांना हिशोब द्या, नाहीतर मुंबईकर तुमचा हिशोब करतील, अशा आशयाचं ट्विट आशिष शेलार यांनी केलेलं आहे। पुन्हा एकदा आपण पाहूया आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय ते। मुंबईतल्या रस्त्यांसाठी गेल्या 24 वर्षात 21,000 कोटी मुंबई पालिकेनं कंत्राटदारांच्या घशात घालून मुंबईकरांना काय दिले तर खड्डे। भाजपाने श्वेतपत्रिका काढा म्हटलं तर सत्ताधारी इतकं का घाबरतात? आता तरी मुंबईकरांना हिशोब द्या, नाहीतर मुंबईकर तुमचा हिशोब करतील। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रणाली कापसे कुलकर्णी आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। प्रणाली, मुंबईतल्या खड्ड्यांवरून
आशिष शेलार यांनी सत्ताधारी शिवसेनेला, महानगरपालिकेला टोले लगावलेले आहेत. काय सांगता येईल त्याबद्दल? मुंबई महानगरपालिकेमध्ये अशी माहिती मिळते की येत्या काळामध्ये 1200 कोटी रुपयांचे रस्ते जे आहेत त्याच्या बांधकामाचे प्रस्ताव स्थायी समिती पुढे येणार आहे. त्यांची टेंडर प्रक्रिया जी आहे ती पूर्ण झालेली आहे आणि लवकरच ते मंजुरीसाठी स्थायी समिती पुढे येणार आहे. कालच मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीतले भाजपचे सदस्य प्रभाकर शिंदे जे गटनेता सुद्धा आहेत यांनी या संपूर्ण गोष्टीवर आक्षेप घेतलेला आहे आणि त्यानंतर आज आशिष शेलार बघतोय आपण, यांनी सुद्धा या संपूर्ण प्रक्रियेवर एक मोठा प्रश्नचिन्ह उभा केलाय. कारण आतापर्यंत मुंबईमध्ये जवळपास 21,000 कोटी एवढ्या प्रचंड मोठ्या रक्कम खर्च करून रस्ते तयार करण्यात आले आणि तरी दर पावसाळ्यामध्ये रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे एक मोठी समस्या निर्माण होते. बिलकुल. प्रणाली, मला माफ करा, मी थांबवतो तुम्हाला काही वेळेसाठी. आपल्या सोबत सध्या प्रभाकर शिंदे आहेत फोन लाईनवरनं. त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया जाणून घेऊया. प्रभाकरजी, आपलं स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. आशिष शेलार यांनी ट्विट करत शिवसेनेवर निशाणा साधलाय मुंबईतल्या रस्त्यांवरच्या खड्ड्यांवरून. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? नाही, असं आहे, काल स्थायी समितीच्या सभेमध्ये हा हरकतीचा मी मुद्दा मांडला होता. याचं कारण 1997 पासून आज मितीपर्यंत 21,000 कोटी रुपये हे मुंबईच्या रस्त्यांवर खर्च झालेत आणि त्याचं फलित काय तर मुंबई शहरातल्या लोकांना आपण चांगले रस्ते देऊ शकलो नाही. आज पुन्हा 1500 कोटीच्या निविदा निघालेल्या आहेत, त्या 49% आलेल्या आहेत. आणि आमचा याच्यावर प्रश्नचिन्ह असं आहे की 49% निविदा जर प्रशासनाने मान्य केल्या, सत्ताधारी पक्षाने जर मान्य केल्या, तर या मुंबई शहराला निकृष्ट दर्जाचे रस्ते मिळतील आणि ते कोणत्याही परिस्थितीत सहन करता येणार नाही. दुसरं असं आहे की 350 कोटी रुपयाचे खड्डे भरण्याच्या निविदा काढल्या गेलेल्या आहेत. 21,000 कोटी रुपये खर्च केल्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा मुंबईच्या रस्त्यांवर 350 कोटी खड्ड्यासाठी जर खर्च करतो, याचा अर्थ असा आहे की सत्ताधारी शिवसेना आणि प्रशासन यांच्यासाठी रस्त्याच्या निविदा हे भ्रष्टाचाराचं कुरण आहे आणि त्याला भारतीय जनता पक्षाचा तीव्र विरोध आहे. बिलकुल. प्रभाकरजी, खूप खूप धन्यवाद. आपण न्यूज 18 लोकमतशी बोललात, आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्यासोबत पालिकेतले भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे होते फोन लाईनवरनं आणि त्यांनी आरोप केलेला आहे की खड्ड्यांच्या मुद्द्यावरनं मोठा भ्रष्टाचार होतोय. आधी 21,000 कोटी रुपये आतापर्यंत खड्ड्यांच्या बाबतीत खर्च केले गेलेले आहेत, आणखी काही 100 कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यामुळं या सगळ्याच्या बाबतीत आधी हिशोब पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेनं द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. तर आशिष शेलार यांनी ट्विट करत पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधलेला आहे. आता तरी मुंबईकरांना हिशोब द्या, नाहीतर मुंबईकर तुमचा हिशोब करतील, असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. भाजपनं या महत्त्वाच्या मुद्द्यावर श्वेतपत्रिका काढा अशी मागणी केली, तरी देखील या मागणीला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला गेला नाही. सत्ताधारी एवढे कशाला घाबरतायत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. न्यूज 18 लोकमतवर आम्ही राज्यातल्या महामार्गांच्या रस्त्यांच्या दुरावस्थेचं वास्तव दाखवणारी विशेष वृत्तमालिका दाखवत आहोत आणि यासाठी आमचे प्रतिनिधी ठिकठिकाणी जाऊन महामार्गावर पडलेले भले मोठे खड्डे आणि या खड्ड्यांमधनं वाट काढत प्रवास करणारे सर्वसामान्य नागरिक कशा हाल अपेष्टा सहन करतायत हे दाखवायचं आहे. आम्ही तुम्हाला पुण्यातल्या स्वारगेट चौकातली रस्त्याची दुरावस्था दाखवली. आता आम्ही तुम्हाला नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था दाखवणार आहोत. यानंतर परभणीतल्या रस्त्यांची तसंच इतर जिल्ह्यांमधल्या रस्त्यांची दुरावस्थाही तुमच्यासमोर आणणार आहोत. ग्रामीण आणि शहरी भागांना जोडणाऱ्या महामार्गांची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली आहे आणि यामुळे रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढतीये. प्रशासन याबाबत फक्त तसदीबद्दल क्षमस्व इतकंच म्हणतंय आणि यासाठीच न्यूज 18 लोकमतवर ही विशेष मोहीम तसदीबद्दल क्षमस्व. आणि आता आपण अहमदनगर जिल्ह्यातल्या महामार्गाचा आढावा घेणार आहोत. अहमदनगर जिल्ह्यातील नगर मनमाड महामार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे.
आपण राहता गावातून जाणाऱ्या रस्त्याची ही अवस्था पाहणार आहोत। अहमदनगर जिल्ह्यातील नगर मनमाड या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून हा महामार्ग दुरुस्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहे। 2005-06 साली या रस्त्याचं काम देखील सुरू झालेलं होतं, मात्र ठेकेदार अर्धवट काम सोडून निघून गेला। त्यानंतर पुन्हा सुप्रीम या कंपनीला काम देण्यात आलं, तेही काम अर्धवटच आहे। आता आपण परिस्थिती जर रस्त्याची बघितली तर रस्ता कुठेही शिल्लक नाही, अशीच परिस्थिती आहे। आता मी राहता या गावातल्या रस्त्यावरती उभा आहे आणि हा जो खड्डा आपण बघतोय हा अतिशय अजस्र असा खड्डा आहे, जिथे पाऊस पडल्यानंतर तलावाची परिस्थिती झालेली असते, त्यामुळे वाहनांना या ठिकाणी काही दिसत नाही आणि या खड्ड्यामध्ये गाड्या अडकत असतात। आपण साधारण हा आता खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज घेऊयात। आपल्यासोबत इथले काही स्थानिक कार्यकर्ते आहेत। माझ्याकडे 100 फुटाचा टेप देखील आहे, आपण मोजून बघूया साधारण हा खड्डा किती लांब असू शकेल। ज्यावेळी पाऊस असतो त्यावेळी हा खड्डा लक्षात येत नाही आणि वाहनं यामध्ये अडकतात आणि गंभीर असे अपघात या ठिकाणी होत असतात। अतिशय लांब हा कार्यकर्ता गेला आहे आणि आपण आता साधारण अंदाज घेऊया, आपण प्रेक्षकांना दाखवू। 68 फूट हा लांब खड्डा आहे आणि याची रुंदी देखील आपण मोजण्याचा प्रयत्न करू। रुंदी याची किती आहे तर साधारण या महामार्गाची लांबी जी आहे, रुंदी जी आहे ती 25 ते 30 फूट असणार आहे आणि ज्यावेळी इथे पाऊस पडतो त्यावेळी मोठा तलाव साचलेला असतो आणि खड्ड्याची जर खोली बघितली तर साधारण 1 फूट खोल आहे आणि 4 चाकी वाहन ज्यावेळी या खड्ड्यामध्ये जातं त्यावेळी अक्षरशः ते अडकून बसतात। मग अशा वेळी जर एखाद्या रुग्णाला ॲम्ब्युलन्स घेऊन जात असेल आणि ती जर इथे अडकली तर तो रुग्णालयापर्यंत पोहोचेल का? आपण बघू शकता 26 फूट या खड्ड्याची रुंदी आहे आणि जवळपास 68 फूट लांबी। त्यामुळे अशा रस्त्यावरनं प्रवास करताना नागरिक इच्छित स्थळी कसे पोहोचणार हा प्रश्न आहे। आपण इथले स्थानिक कार्यकर्ते आहेत त्यांना विचारू, काय परिस्थिती असते या रस्त्यावरून चालताना आणि इथे कशा पद्धतीने अपघात होत असतात? या रस्त्यावरती मागील 3 वर्षापासून सातत्याने डागडुजीचा प्रयत्न केला। सरकारने काही करोडो रुपये खर्च केले, त्याच्या गुणवत्तेविषयी कोणी काही बोलायला तयार नाही। राहता आणि शिर्डी या 5 किलोमीटरमध्येच नाही तर पूर्ण कोलारपासून तर मनमाडपर्यंत लोकांची प्रचंड हाल होतात। रात्री मोठ्या मोठ्या गाड्या इथं अडकतात, इथले स्थानिक लोक धावून येतात, त्यांना मदत करतात। बऱ्याच वेळा 4 चाकी वाहन इथं अडकतात, बऱ्याच वेळा मालवाहतूक मोठ्या ट्रक्स असतात त्या इथे अडकलेल्या असतात। समोरच कृषी उत्पन्न बाजार समिती आहे आणि राहता आणि शिर्डी हे एकत्र झालेलं आहे। इथली लोकवस्ती खूप दाट आहे, दिवसभरात इथं अपघात होण्याचं प्रमाण 3 ते 4 आहे। आजूबाजूच्या गॅरेजमध्ये गेलात तरी तुम्हाला याची माहिती मिळेल का रोज किती गाड्या रिपेरिंगसाठी येतात। वाहनांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत असतं आणि या महामार्गावरती साधारण कुठून सगळे लोक येत असतात आणि प्रवास करणं किती सोपं आहे असं वाटतं? तरी कृषी उत्पन्न बाजार समिती शेजारी असल्या कारणाने नगर जिल्ह्यातून राहता तालुक्यातले सर्व खेड्यातले ग्रामस्थ आपला भाजीपाला माल वगैरे घेऊन येत असतात इथे आणि इथं आल्यानंतर इथं सर्व पाण्याचा डोहा असतो आणि त्या पाण्याच्या डोहामध्ये बऱ्याच वेळेस इथं मोटरसायकलवाले लेडीज असतात त्यांच्या गाडीवर, ते सर्व बसून इथं खड्ड्यामध्ये बऱ्याच वेळेस पडलेले आहे। तरी आम्ही इथं शेजारी ग्रामस्थ सगळे एकत्र येऊन मदतीने सगळ्या लोकांना ग्रामस्थ लोकांना मदत करत असतात। इथे अनेकदा अपघात घडलेले आहेत आणि या रस्त्यावरनं चालणं इतकं सोपंही नाही, अनेक जे वाहनं आहेत ती अडकून पडतात। आपण आता काही वाहन चालकांशी देखील बोलण्याचा प्रयत्न करू। रास्ता एकदम बहुत ही खराब, हद से ज़्यादा खराब। कहाँ से आए हो आप? हम आ रहे हैं मैकर से। अच्छा, तर आपण बघू शकतो की इथे चालताना लोकांना किती कसरत करावी लागते आहे। आणखी काही वाहन चालक आहे का जे या महामार्गावरनं प्रवास करतायत? कसा वाटलं महामार्ग, कसा झाला प्रवास तुमचा? इतका त्रास होतोय, भरपूर त्रास होतोय सर। रस्ताच नाही राहिला, 1.5 घंटा लागतो। रस्ताच राहिलेला नाही। रस्ता इथे 20 किलोमीटर चालायला एक 1.5 तास लागतोय आणि इथे वाहनांच्या खूप लांब रांगा लागतात, कुठेही अपघात होतात, वाहनांचं नुकसान होतं आहे। या मतदारसंघामध्ये जर आपण बघितलं तर हा महामार्ग जवळपास 4 आमदार आणि 2 खासदारांच्या विभागातनं जातो। एक वाहन चालक आपल्यासोबत आणखी आहे, इथे प्रवास करताना कसा अनुभव आहे, काय रस्ता कसा आहे? अपघात होते सगळे जाताना आता एवढं आम्ही बाहेर सोलापूर जिल्ह्यातनं आलो तिकडं फिरलो, हायवेला रस्ता खराब आहे सगळा आणि हाडाला खुळखुळा झाला आहे। सध्या आम्ही बोर्ड लावायला आलेलो आहे
सध्या इथनं रस्त्यावर येताना खरं म्हणजे आमचं रनिंग होई नाही सगळं, आणि जे बोर्ड दुकानात लावायचे 40 किलोमीटर रनिंग तुटत नाही, कारण खूप त्रास व्हायला लागला याच्यामुळे. खूप त्रास या सगळ्या लोकांना सहन करावा लागतोय. आपण जर बघितलं तर कोपरगाव ते नगर या सगळ्या महामार्गावरती जवळपास 4 आमदार आणि 2 खासदारांच्या मतदारसंघातून हा रस्ता जातो. कोपरगावचे आशुतोष काळे आहेत, पुढे शिर्डीचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील आहेत, प्राजक्त तनपुरे हे जे मंत्री आहेत यांच्या मतदारसंघातनं हा रस्ता जातो. पुढे सुजय विखे खासदार आहेत नगर जिल्ह्याचे, त्यांच्या मतदारसंघातनं हा रस्ता जातोय. मात्र लक्ष कुणाचंच नाही आहे. अनेक वाहन चालकांना या सगळ्या समस्येचा सामना करावा लागतोय आणि कोट्यवधी रुपये केवळ मुरुम टाकण्यासाठी दुरुस्तीसाठी खर्च केले जातात. दरवर्षी कोट्यवधीचं टेंडर काढलं जातं. यावर्षी देखील 10 कोटी खर्च केलाय. मात्र पहिल्याच पावसामध्ये हा रस्ता वाहून गेलाय. त्यामुळे हे पैसा नेमका जातो कुठे हा खरा प्रश्न आहे आणि हा रस्ता आता तयार होणार कधी हे देखील बघावं लागणार आहे. हरीश देमोटे, न्यूज 18 लोकमत, अहमदनगर. फक्त रस्त्यांचीच नाही, महामार्गावर असलेल्या पुलांची देखील दुरावस्था झालेली आहे. अशा पुलांमुळे रस्ते अपघातांची संख्या वाढलेली आहे आणि वाहतूक कोंडीचं प्रमाण सुद्धा वाढलंय. पाहुयात कोल्हार पुलावरचा घेतलेला हा आढावा. अहमदनगर ते कोपरगाव या 100 किलोमीटरवर असलेल्या महामार्गावरती गोदावरी, मुळा आणि प्रवरा या प्रमुख 3 नद्यांवरती पूल बांधण्यात आलेले आहे. जिथे गोदावरीच्या पुलावर दुहेरी वाहतूक सुरू आहे, मुळाच्या पुलावरती देखील दुहेरी वाहतूक सुरू आहे. मात्र कोल्हारमध्ये केवळ एकच पूल सुरू आहे. आपण आता कोल्हार येथील पुलावरती उभे आहोत आणि हा शेजारी जो आपण आता पूल बघतो आहे हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा पूल धोकेदायक असल्यानं वाहतुकीसाठी बंद आहे. केवळ मोटरसायकल आणि हलकी वाहनं यावरनं जात असतात. मात्र दुसरीकडे हा जो नवीन पूल बांधण्यात आलेला आहे या महामार्गावरचे हजारो वाहनं या एकाच पुलावरनं ये जा करत असतात. अनेकदा या ठिकाणी अपघात होतात, वाहन नादुरुस्त होतं. अशा वेळी तासनतास ट्रॅफिक जाम होत असते. त्यामुळे या महामार्गाचं काम कधी होणार, त्याचबरोबर येथील पुलाचं काम कधी होणार हा देखील प्रश्न आहे. कोपरगाव ते अहमदनगर महामार्गाची दुरावस्था झालेली आहे. तशीच शिर्डी परिसरात असणाऱ्या रस्त्यांची सुद्धा दुरावस्था झाली आहे. पाहुयात याच संदर्भातला हा आढावा. अनेक जिल्ह्यांना आणि राज्यांना जोडणाऱ्या अहमदनगर मनमाड महामार्गाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. आता आपण शिर्डीजवळ आहोत आणि आपण जर बघितलं तर रस्ता आहे की खड्डे काहीही लक्षात येणार नाही. अशीच परिस्थिती कोपरगाव ते अहमदनगर या 100 किलोमीटरच्या महामार्गावरती सगळीकडे झालेली आहे. मोठमोठाले खड्डे पडत आहेत. 2च महिन्यापूर्वी तब्बल 10 कोटी रुपये खर्च करून या रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र पहिल्याच पावसात सगळं जो त्यातलं डांबर किंवा जी खडी आहे ती सगळी वाहून गेली आणि पुन्हा एकदा हा रस्ता खड्ड्यामध्ये गेला आहे. जवळपास पुणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, इंदोर सगळ्या शहरांमधनं या रस्त्यावरनं वाहतूक सुरू असते. दिल्ली ते बँगलोरला जोडणारा हा महामार्ग आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जड वाहतूक या महामार्गावरनं सुरू असते. शिर्डी आणि शिंगणापूर सारख्या देवस्थानला जोडणारा हा महामार्ग आहे आणि अहमदनगर जिल्ह्याची आपण मुख्य वाहिनी किंवा नाडी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या रस्त्याची दुरावस्था अखेर सुधारणार कधी? दरम्यान कोपरगाव ते नगर महामार्गावरच्या दुरावस्थेविषयी आम्ही राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. 490 कोटीचं निविदा आता मान्य करण्यात आलेली आहे. कॉन्ट्रॅक्टर निश्चित करण्यात आलेला आहे. मला वाटतं की ह्या वर्षभरामध्ये 6 महिन्यात वर्षभरात या हायवेचं अपग्रेडेशन नॅशनल हायवेमध्ये झाल्यामुळे आता बऱ्यापैकी काम दर्जेदार होईल, चांगलं होईल आणि बऱ्याच वर्षाची खरं लोकांची मागणी होती किंबहुना या भागातील येणाऱ्या साई भक्तांना पुष्कळ त्याच्यामध्ये हाल सोसावे लागले. ते आता ही सगळी प्रक्रिया पूर्णपणे थांबेल आणि नव्या पद्धतीने हे काम आता पूर्णत्वाच्या मार्गाला जाईल असा मला विश्वास आहे. आपण नगर मनमाड महामार्गाची दुरावस्था पाहिली. या जिल्ह्याचे खासदार सुजय विखे पाटील आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ या सर्वांवर तुमच्या जिल्ह्यातली व्यवस्थेची जबाबदारी आहे. यांच्याकडे आपणही वेळोवेळेला पाठपुरावा केला असेल.
न्यूज 18 लोकमत देखील या आमच्या वृत्त मालिकेतून या नेते मंडळींना आवाहन करतंय की जातीनं लक्ष घालून नागरिकांच्या या ज्या समस्या आहेत त्या तातडीनं सोडवाव्यात. न्यूज 18 लोकमतवर आम्ही राज्यातल्या महामार्गांच्या रस्त्यांच्या दुरावस्थेचं वास्तव दाखवणारी ही विशेष वृत्तमालिका दाखवतच राहणार आहोत. आता तुम्ही दुपारी 2 वाजता आणखी एका जिल्ह्यातल्या रस्त्यांची दुरावस्था पाहू शकणार आहात. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सॅनिटायझर हानिकारक आहेत का? लसीमुळे तुमच्या DNA मध्ये काही बदल होतो का? लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण तुम्हाला होऊ शकते का? असे काही प्रश्न जर तुमच्या मनात असतील तर अशी एक जागा आहे जिथे तुम्ही तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता. तुमच्या फोनवर ही उत्तरं तुम्हाला मिळू शकतात. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेच्या कोरोना विरुद्ध देशव्यापी लस जागृती मोहिमेचा एक भाग म्हणून संजीवनी अ शॉर्ट ऑफ लाईफ संजीवनी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्यात आलेली आहे. तुम्हाला फक्त 7977773753 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करायचंय आणि तुम्हाला तुमची उत्तरं लगेचच मिळू शकतील. वाट कसली पाहताय? कोरोना संदर्भात असलेले तुमचे प्रश्न व्हॉट्सॲप करा आणि तुम्हाला हवी असलेली उत्तरं मिळवा. 7977773753 या क्रमांकावर. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसह मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करायला विसरू नका. घराबाहेर पडताना मास्क लावा, सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा आणि सोबतच सोशल डिस्टन्सिंग पाळा. बघत रहा न्यूज 18 लोकमत.